सुप्रभात. नमस्कार, सुप्रभातम. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, आजपर्यंत आपण काहीही न करणे महान कला, ते जाळून ते जाळते, बिन पावलाचा प्रवास, अशी 3 चिंतनाची किरणे अनुभवली. आज आता साक्षीत्व, तथागताची विराटता, हे एक चिंतनाचं किरण आणि त्यापुढे जाणीवेचे निर्माल्य, अनंताची पूजा, अशी 2 चिंतनाची किरणे आणि त्याचा उबदारपणा आपण अनुभवणार आहोत. तर आता सुरू करूया साक्षीत्व, तथागताची विराटता. चिंतनात असणे म्हणजे साक्षीत्वात असणे. साक्षीत्व काय व कसे असते हे समजून घेऊया. एखादी घटना साक्षीत्वाने पाहिली जाते तेव्हा काय घडते? घटना घडते, पाहिली जाते, ती पाहणाऱ्याच्या अंतःकरणात भावनिक दृष्ट्या रुजत नाही. केवळ त्या घटनेची नोंद घेतली जाते. प्रतिमारहित नोंद म्हणजे साक्षीत्व. साक्षीदार न्यायालयात जे जसे पाहिले ते तसे सांगतो, तेव्हाच त्याला साक्षीदार म्हणतात. साक्षीदाराला घटना कर्त्याशी काही देणे घेणे नसते. तो घडलेल्या घटनेचे यथास्थित सत्यत्वदर्शक वर्णन करतो. वर्णनात तो आपल्या पदरचे काहीही घुसडत नाही. घटनेचे वर्णन करताना ती अतिरंजित पद्धतीने रंगवून फुलवूनही सांगत नाही किंवा तिची तीव्रता कमी करूनही सांगत नाही. अधिक उणे काहीही न करता अत्यंत तटस्थपणे निर्विकार भावाने घटना वर्णिणे म्हणजे साक्ष देणे. सारांश: साक्षीत्वात स्थितप्रज्ञ भाव अपेक्षित असतो. नोंद आहे पण प्रतिमा नाही. घटनेची स्मृती आहे पण स्मृतीचे मनात घर करून राहणे नाही. ज्यावेळी स्मृती प्रतिमा रूपे चांगले किंवा वाईट या पद्धतीने चित्राकृती किंवा छबी निर्माण करून राहत नाही, तेव्हा ती केवळ स्मृती म्हणजे साक्षीत्व असते. प्रसंग विशेषी आवश्यकतेनुसार ती व्यावहारिक गरजेपोटी वापरली जाते. साक्षीत्वातील स्मृती म्हणजे संगणकात असलेली माहिती. विशिष्ट आज्ञा दिली की संगणकाची खिडकी उघडते आणि माहिती, त्या खिडकीतला मजकूर संगणकाच्या पडद्यावर उमटतो. जसाच्या तसा अविकारी पद्धतीने. हेच ते साक्षीत्व. यातून एक प्रश्न निर्माण होतो. साक्षीत्वात भावनिक दृष्ट्या काही रिगत नसेल तर असा साक्षी संगणकासारखा यंत्रवत वागतो काय? उत्तर होय असेल तर यांत्रिक पद्धतीने वावरणाऱ्या कृत्रिम सकृतदर्शनी मानव मात्र वास्तवात यंत्रच असलेल्या मानवाला इतके महत्व देणे चुकीचे नाही काय? अगदी योग्य आहे हा प्रश्न. नीट तपासून पाहिला पाहिजे हा प्रश्न. साक्षी असतो तो तटस्थ असतो, स्थितप्रज्ञ असतो. प्रतिमाजन्य व्यवहार त्याने सहजभावे नाकारलेला असतो. ज्या अर्थी हा स्थितप्रज्ञ आहे त्या अर्थी एक उघड आहे की तो माणूसच आहे. यंत्राला, संगणकाला त्याची स्वतःची अशी बुद्धी नसते. संगणकाचा सारा चमत्कार सरते शेवटी मानवी बुद्धीची भरवण किंवा फिडिंग असाच असतो. संगणकाचे त्याचे म्हणून काही नसते. ते एक वेगवेगळ्या खिडक्या, कप्पे, दालने असणारे यांत्रिक खोकडे असते. ते चालकाच्या मर्जीनुसार, त्याच्या आज्ञेनुसार चलित होते. साक्षी मात्र प्रज्ञा म्हणजे पुढचे जाणणारा, भावी घटनांची आगाऊ चाहूल लागलेला असतो. त्याला घटना घडल्यावर लगेचच त्या घटनेचे अंतिम पर्यवसान निर्णय आधीच कळतो. अशा तऱ्हेने घटनेच्या पर्यवसनात तिच्या निर्णयात ज्याची बुद्धी स्थित म्हणजे राहणारी असते त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणजे पुढील, न म्हणजे जाण किंवा ज्ञान, स्थित म्हणजे असणे. थोडक्यात पुढील घटनाक्रम किंवा निर्णयात ज्याची बुद्धी आजच स्थिर झाली आहे तो स्थितप्रज्ञ होय. असा मनुष्य भविष्याला आजच पाहत असल्याने सर्वसाधारण वर्तमानात तो तटस्थ असणार हे उघडत आहे. म्हणजे स्थितप्रज्ञ साक्षी एक तऱ्हेने उन्मनी असतो. उत म्हणजे वर किंवा उंच, मनी म्हणजे मन असलेला. याचे मन नेहमीसाठी उंच जागी असते तो उन्मनी. उंच जागी मन असणारा प्रज्ञावानच असतो. तो नेहमी उंचावरचे, पुढचे, लांबचे आजच किंवा या क्षणीच जाणत असतो. त्यामुळे वर्तमानात तो काहीसा विचित्र तऱ्हेवाईक वाटतो. तो उदासीन असतो. येथेही उत म्हणजे उंच आणि आसीन म्हणजे आसन असतं किंवा स्थित वा स्थिर झालेला असाच अर्थ आहे. आता असा साक्षी वर्तमानात उदासीन वाटतो कारण तुमचा आमचा वर्तमान त्याच्यासाठी पूर्वीच येऊन गेलेला त्या वेगळ्या शब्दात भूतकाळच असतो. तसेच वर्तमानात तो भविष्याचा वेध घेतो. म्हणजे असे की
आपला भविष्य त्याच्यासाठी वर्तमान असतो किंवा आपले भविष्य त्याच्यासाठी वर्तमान असते. ज्यावेळी आणि इतर साऱ्यांचा वर्तमान यात फरक असेल तेव्हा जे व जसे वागेल ते इतरांपेक्षा वेगळे व तरेवाईक असल्याचे इतर साऱ्यांना जाणवते. यात नवलते काय? स्पष्टतेने एकच असते की साक्षीत्वात असणारा भविष्याला पाहत असतो. अगदी वर्तमानात तेही तळ हातावर आवळा असावा व तो नीट स्पष्टतेने पाहावा. त्या पद्धतीने भविष्याला वर्तमानात नीट निरखून तो पाहू शकतो. त्याची नजर सर्वसामान्य वर्तमानात जगणाऱ्या आपणा सर्वांना विचित्र वाटते. त्यात आपला दोष नाही. तसेच साक्षीत्वात वर्तणाऱ्याचाही यात अजिबात दोष नाही. म्हणजेच साक्षी हा संवेदनशील जरूर असतो. नव्हे त्याची संवेदना विश्वात्मक करुणेला स्पर्श करणारी असल्यानेच तो भविष्याला वर्तमानात पाहणारा आणि येथे वस्ती करून आणि भविष्याला वर्तमानात पाहणारा आणि तेथे वस्ती करून नांदणारा चित्तप्रज्ञ असतो. तो तुमच्या आमच्यापेक्षा बराच अधिक फार फार पुढचा मानव असतो. त्याला ओळखता न येणे हा असलाच तर आपला दोष आहे, त्याचा नाहीच नाही. साक्षीत्वात नांदणारा साक्षी तुमचा आमचा आपला वर्तमान कायमसाठी उत्तम असावा. साक्षीत्वात नांदणारा साक्षी तुमचा आमचा आपला वर्तमान कायमसाठी उत्तम असावा. म्हणून आज भविष्य जाणून वातावरणात अनुकूल स्पंद प्रेरणा प्रवाह निर्माण करतो. त्याच्या आधारेच तर जग थोडेफार सुसह्य होते. असा माणूसच खरा दधीची महामुनी असतो. स्वतःचा देह अर्पून त्यागून आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा मार्ग प्रशस्त कंटक रहित करणारा महान करुणामय बुद्ध गौतम बुद्ध सिद्धार्थ जीवनाचा मूल अर्थ सिद्धत्वाने सहजभावाने ज्याला वश झाला आहे असा आज तो परम आदरणीय तथागत. मूर्ती नष्ट करून तथागत नष्ट होऊ शकत नाही. तसे ज्यांना वाटते त्यांना तो करुणासागर तथागत कळलाच नाही. जसा मूर्तीभंजक तालिबानला गौतम बुद्ध कळला नाही तसाच तो मूर्तीभंजन केल्यामुळे प्रतिक्रिया देणाऱ्या हिंसेला हिंसेने उत्तर देणाऱ्या प्रतिक्रियावाद्यांनाही कळलेला नाहीच नाही. तर असा हा साक्षीत्वात नांदणारा प्रज्ञावान मानव अति तीव्र संवेदनशील असल्याने नेहमीच्या व्यवहारात उदासीन उन्मनी वाटतो. फार पुढचे फार वरचे पाहणारा तो पायाखाली काही पाहत नाही, जवळचे पाहत नाही असे आपल्याला वाटते. हा आपल्या आकलनाचा दोष आहे. वास्तव तर असे आहे की वर्तमानाला त्याने कालच जाणले असल्याने आणि सर्वांसाठी तो करुणा स्रोत करुणा प्रवाह वाहत राहील अशी काळजी घेत असल्याने तो उद्याला आज पाहतो आणि आपला भविष्यकाळ म्हणजे इतर साऱ्यांचा भविष्यकाळ तो प्रशस्त अनुकूल करून ठेवतो. असा साक्षी चित्तप्रज्ञ केवळ तुमच्या आमच्यासाठी करुणामय बनून पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. मात्र कोणत्याही रूपात नामात आकारात तो दिसला आला तरी तो कोणत्याही काळात सदान कदा उन्मनीत असतो, उदासीनच असतो. विराट शांततेत नांदणारा तो स्वतःच विराट असतो. त्याने या विराट रंगमंचावर सारे व्यक्तित्व जन्माला घातले आहे. आत घेतलेल्या श्वासाबरोबर सिद्ध ऊर्जा अंतःकरणात जावी आणि श्वासाबरोबर सारी सारी प्रतिमाजनित मलिनता हीनता हिनकसपणा बाहेर पडून जावा. तिथे बाह्य शुद्ध ऊर्जेशी मिलन होऊन ती पुन्हा विशुद्ध व्हावी, पवित्र पावन व्हावी अशी ही विशुद्धतेची प्रक्रिया असते. ज्यालाच तर पर्वाच्या मध्ये स्थान दिले आहे. घरातील विडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, त्याचा हाच अर्थ आहे. हा परिच्छेद पुन्हा एकदा वाचतो, नीट लक्ष द्या. विराट शांततेत नांदणारा तो स्वतःच विराट असतो. त्याने या विराट रंगमंचावर सारे व्यक्तित्व जन्माला घातले आहे. आत घेतलेल्या श्वासाबरोबर शुद्ध ऊर्जा अंतःकरणात जावी आणि उच्छ्वासाबरोबर सारी सारी प्रतिमाजनित मलिनता म्हणजे कंडिशनिंग पोल्युशन हीनता हिंकसपणा बाहेर पडून जावा. तिथे बाह्य ऊर्जेशी मिलन होऊन ती पुन्हा विशुद्ध व्हावी, पवित्र पावन व्हावी अशी ही विशुद्धतेची प्रक्रिया असते. यालाच तर परवाच्या मध्ये स्थान दिलेले आहे. परवाचा म्हणजे पलीकडील वाचा म्हणजे परमेश्वराची वाणी. यालाच तर परवाच्यामध्ये स्थान दिलेले आहे. घरातील विडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, याचा हाच तर खरा अर्थ आहे. लक्ष्मी म्हणजे परम पावन विशुद्ध ऊर्जा. पिढापिढा म्हणजे षड्विकारग्रस्त ऊर्जा. ऊर्जा ही मूलार्थाने केवळ ऊर्जाच आहे. तिला रंगरूप नाही. केवळ वापरणाऱ्याच्या कर्तृत्व भावाने ती अधिकपणे मलिन होते इतकेच. अर्थात हाही भासच आहे. साक्षीत्वात असणारा कायम चिंतनात ध्यानात असतो. त्याला कायमच विशुद्ध ऊर्जा प्रेरणा देत असते. त्याचे अंतःकरण विश्व अंतःकरण असल्याने
तिथे नेहमीच सद्भाव करुणा असते. तो तर लक्ष्मीपती रमापती नारायणच असतो. तिथे इडापिडा येणार कुठून? विश्व व्यापून दशांगोळे जो उरतो त्याचे घर सांगणार कसे, वर्णिणार कसे? तेथून बाहेर काय जाणार आणि आत काय घेणार किंवा येणार? जाणार तरी कुठून कुठे आणि येणार तरी कुठून कुठे? ती तर केवळ अथांग अविचल निस्तब्ध विराटता असते. सुजन हो हे साक्षीत्व नीट समजून साक्षीत्वात असा साक्षात्कार जागृती याबाबत पुढील चिंतनात पाहूया. पुढचा चिंतन किरण आहे. त्याचं नाव आहे जाणीवेचे निर्माल्य अर्थात अनंताची पूजा. विश्वाच्या विराटतेत मीत्वाचा लय साधण्यासाठी साक्षीत्व नितांत आवश्यक असते. शेवटी मीत्व तरी काय, मी माझे याने व्यक्त होणारी समग्र जाणीवच होय. ही जाणीव एक तऱ्हेची मर्यादित रूप गुण यावर आधारित आणि स्मृती व श्रुती यांच्या बंधनात जखडलेली असते. अशा अर्थाने ही सगुण साकार जाणीव असते. सगुण साकार जाणीव व्यापक होत होत सर्व गुण सर्वाकार होते. म्हणजे असे की मर्यादिततेत अडकलेला कुणी एक नारायण वा भालचंद्र आता आपणाला विश्वातील सर्व आकार सर्व रूपे आणि सर्व गुण त्यामध्ये पाहू लागतो. सगुण साकारातून सर्व गुण सर्वाकारात पाऊल पडते. एक पुढचा सोपान किंवा पायरी गाठला जातो. आता सर्व गुण सर्वाकारात नांदणारा तेथे काही काळ राहिल्यावर त्याच्या लक्षात येते की ज्या अर्थी सर्व गुणात व सर्वाकारात मी दिसत आहे तोपर्यंत मी आहेच आहे. मग तो किती का व्यापक असे ना. आता असा हा व्यापक सर्वात्मक मी आपणाला वेगळेपणाने शोधता शोधता अलगदपणे सर्वातून बाहेर पडतो. येथेच तर सारे रहस्य आहे. सगुण साकारातून सर्व गुण सर्वाकारात स्वतःला पाहत असताना मी कितीही विश्वात्मक झाला तरी तो सरते शेवटी मीच असतो. नाम रूपात श्रुती स्मृती यात वावरणाराच असतो. तुरुंग कितीही अगदी चराचराला व्यापणारा असला तरी तो सरते शेवटी तुरुंगच असतो. तुरुंगातून मीला बाहेर यायचे असेल तर काय करणार? नीट शांत दक्षतेत साक्षीत्वात राहा. मर्यादित मी सर्वात्मक झाला तरी तो मीच आहे. व्यापक मी ही अधिक परिपुष्ट अहंताच आहे. राई एवढा अहंकार आणि पर्वता एवढा अहंकार सरते शेवटी अहंकारच आहे. नारायण विश्वनारायण झाला म्हणजे काय तर मर्यादित अहंता विश्वात्मक अहंता बनली. तसेच मर्यादित रूपगुणात अडकलेला विश्वात्मक रूपगुणात अडकला. आता या अडकलेपणातून बाहेर येण्यासाठी दोनच मार्ग आहेत. एक तर तुरुंग नष्ट करणे किंवा मीच नष्ट करणे. परंतु तुरुंग नष्ट करून उपयोग नाही. कारण तुरुंग नष्ट झाल्यावरही नष्ट झालेल्या तुरुंगातून बाहेर पडलेला मी तुरुंगात अडकतो. नारायण विश्वनारायण नामरूपादी तुरुंग फोडून बाहेर आल्यावर मी रूपाने उरणार. भले आता त्या मीला नामरूप नसेल. असा नामरूप नसणारा मी अशा अर्थी निर्गुण निराकार अनाम असतो. तरीही तो मी असतोच असतो. तोही नामरूपाच्या पलीकडे गेलेला अतिसूक्ष्म बिंदू मात्र तुरुंग असतोच असतो. मीचा तुरुंग. गंमत पहा. इथपर्यंत आपण कसा प्रवास केला त्याकडे लक्ष द्या. सगुण साकार सर्व गुण सर्वाकार झाला. इथूनही बाहेर येऊन तो निर्गुण निराकार अनाम झाला. तरी सुद्धा मी अतिसूक्ष्मतेने आहेच आहे. तुरुंग नष्ट करूनही मी उरतो. म्हणजे तुरुंग विश्व आकार रूप गुण नष्ट करून काही साधणारे नाही. जसं बुद्धाची मूर्ती फोडली, बुद्ध नष्ट झाला नाहीच, तो तर उरलाच. परंतु बुद्धाला नष्ट करणारा मी मात्र त्याहून बलिष्ठ झाला. म्हणजे बुद्ध त्याच्या करुण भावाने मूर्ती गेल्यानंतर सुद्धा उरला. कारण तो मूर्तीत नाही, तो अमूर्त म्हणून करुणा असाच विश्वात उरलेला आहे. मात्र मूर्ती फोडणारा मात्र प्रत्येक फोडलेल्या मूर्तीच्या तुकड्या गणित त्याची स्वतःची एक अहंकाराची अशी मूर्ती तयार झाली. म्हणून मूर्ती फोडणाऱ्याचा अहंकार वाढतो, त्याची मूर्ती तयार होते. आणि मूर्ती फोडून काही जातच नाही. पण मूर्तीत असतं ते अमूर्त म्हणून वैश्विक करुणा म्हणून पूर्वीच जगाला ग्रासून आणि व्यापून उरलेलं असतं. त्यामुळे बुद्धाची मूर्ती फोडता येत नाही. त्यातून फक्त एकच घडते आणि ते नेहमीसाठी वाईट असते की फोडणाऱ्याच्या अहंकाराची मूर्ती मात्र विनाकारण जगाला त्रास देते. तर तुरुंग नष्ट करूनही मी उरतो. म्हणजे तुरुंग विश्व आकार रूप गुण बुद्धाची मूर्ती नष्ट करून काही साधणारे नाही. आता मी नष्ट करण्याकडे वळूया. मी नष्ट करणे असा जोपर्यंत हेतू आहे
नष्ट करणारा आणि नष्ट होणारे असे जोपर्यंत वेगवेगळे काही आहे, द्वैत आहे, तोपर्यंत काहीतरी नष्ट होईल काय? नष्ट करणारा आणि नष्ट करायचे असे जोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत काही नष्ट होऊच शकत नाही. त्याचे उघड उघड कारण एकच आहे की जे नष्ट करायचे ते मीच आहे आणि जो कोणी ज्या साधनाद्वारे नष्ट करणार तोही मीच आहे. येथे कर्ता कर्म आणि साध्य साधन एकच आहे. म्हणजे मीला नष्ट करता येत नाही. मीला नष्ट करता येत नाही हे जर नीट शांत दक्षतेने पाहता आले, येथे पाहणाराही मीच आहे, तर एक चमत्कार घडतो. काय असतो हा चमत्कार? कसा असतो हा चमत्कार? पहा, मी पाहत आहे की मीला कदापि नष्ट करता येत नाही. कुठल्याही पातळीवर मी नष्ट करता येत नाही हे पाहणारा मी अलगत मीचा नादच सोडतो, ध्यास सोडतो. एखादी गोष्ट असाध्य आहे समजल्यावर त्या गोष्टीचा नाद ध्यास सोडावा तसेच आहे. अशा वेळी एक विस्मयकारी परिवर्तन जन्माला येते. काय असते हे परिवर्तन? ज्याचा नाद ध्यास सोडला, त्याचा विसर पडला, स्मृती पुसली गेली, प्रथम ती अंधुक झाली, नंतर ती अशा तऱ्हेने लुप्त झाली की जणू काही कधी ती अस्तित्वातच नव्हती. पहा कसं होतं ते. लहान मुलगा आईजवळ आकाशीचा चंद्रम असतो. प्रथम आई परातीत पाणी घेऊन त्यात परावर्तित झालेले चंद्रबिंब मुलाला दाखवते. त्या चंद्रबिंबाचा आनंद मुलाला होतो. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येते की पाण्यातला चंद्र त्याच्या हातात घेता येत नाही. तो आदळापट करतो. आई मुलाकडे अजिबात लक्ष देत नाही. परातीवर हाताने प्रहार करायला लागतो तो मुलगा. होते काय की परातीमधील पाणी सांडून बाहेर जाते, जमिनीत जिरते. सांडलेल्या पाण्याबरोबरच परातीतील पाण्यातला चंद्रही सांडतो. जमिनीत मुरलेल्या पाण्याबरोबर मुरतो, नष्ट होतो. मुलाची चिडचिड चालूच असते. जवळचा पाण्यातला चंद्र नष्ट झाला आणि आकाशीचा चंद्र, हसरा चंद्र तर हाती येत नाही. अचानक मुलात अंतर्दृष्टी जागी होते. काय असते ती? चंद्र हाती कधीच येणार नाही अशी असते ती दृष्टी. झाले बस. चंद्राचा नाद मुलगा सोडून देतो. तो नाद असा सुटतो की कधी त्या मुलाने लहानपणी चंद्रहट्ट धरला होता हे त्याला पुढे कधीच आठवत नाही. हीच ती परिवर्तनशील विस्मृती. अगदी याच पद्धतीने सगुण साकार, सर्व गुण सर्वाकार, निर्गुण निराकार, अनाम असे सोपान चढत चढत एक अशी जागा येते, असा मुक्काम येतो की त्याला स्वतःचा म्हणजे मीचा विसर पडणे केवळ अशक्य आहे असे समजते. अगदी याच पद्धतीने सगुण साकार, सर्व गुण सर्वाकार, निर्गुण निराकार, अनाम असे सोपान चढत चढत अशी एक जागा येते, असा एक मुक्काम येतो की त्याला म्हणजे एखाद्या मीला स्वतःचा म्हणजे मीला विसर पडणे केवळ अशक्य आहे हे समजते. त्या जागी मीचा प्रवास थांबतो. आता प्रवास थांबतो म्हणजे हेतुलक्षी प्रवास नष्ट होतो. प्रवास करणारा व प्रवास करणारा व ज्या साधनाने प्रवास करायचा ते साधन एकच असल्याचे लक्षात येते. मीद्वारे मी नष्ट करण्याच्या प्रवासाचा शेवट होतो. मीद्वारे मी नष्ट करण्याच्या प्रवासाचा शेवट होतो. नाद सुटतो, छंद ध्यास सुटतो, प्रयत्न संपतात. नेमके याच वेळी अंतरंगात एक स्फुरण होत असते. तीच ही अंतर्दृष्टी किंवा सरस्वती. यालाच अनामिकाचे अनंताचे आशीर्वाद म्हणतात. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर याचा अर्थ एकच आहे. अंतर्दृष्टी, साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, लक्ष्मी, सरस्वती या ज्या सर्व अत्युच्च दर्जाच्या क्षमता आहेत त्या क्षमता प्रयत्नाने मिळवता येत नाहीत. जी आपण लक्ष्मी म्हणून मिळवतो ते चलनी नाणं किंवा नोटा असतात. लक्ष्मी त्याहून वेगळी आहे. लक्ष्मी याचा खरा अर्थ आहे आत्म्याकडे लक्ष दे, लक्ष दे, लक्ष्मी, 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 लक्ष्मी असा जो आपला पूरक रेचक असा अंतर्श्वास आणि बहिर्श्वासाचा जो भाग असतो त्या भागावर आरूढ होऊन तो प्राण जिथे इथून जन्माला येतो तिथे लक्ष देणे म्हणजे मुळीच्या नारायणाकडे, मुळाच्या परमेश्वराकडे लक्ष देणे असा लक्ष्मीचा अर्थ आहे. म्हणून कोणतीही लक्ष्मी, कोणतीही सरस्वती, कोणतीही अंतर्दृष्टी, साक्षात्कार, परमेश्वर दर्शन हे कधीही प्रयत्नाने साध्य होत नाही. म्हणून प्रयत्न थांबल्यानंतरच परमेश्वर येतो. नेमके हेच येथे सांगितलेले आहे. जेव्हा मीला कळते की मी हेच नष्ट करायचे आहे, नष्ट करणारा पण मी आहे आणि त्यासाठी वापरलेले साधन सुद्धा मीच आहे, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा प्रवास कधीच पुरा होणार नाही.
त्या कारणाने मीचा मी नाही मी द्वारे नष्ट करण्याचा छंद सुटतो, नाच सुटतो, छंद ध्यास सुटतो, प्रयत्न संपतात. नेमके याच वेळी अंतरंगात एक वेगळे स्फुरण होत असते. तीच अंतर्दृष्टी किंवा सरस्वती, त्यालाच अनामिकाचे अनंताचे आशीर्वाद म्हणतात. या दृष्टीने प्रयत्ना अंती परमेश्वर हे नीट समजून घ्यावे. या आशीर्वादामुळे मीला सहजतेने विसरून जातो. आत्मभान, सर्वात्मभान, निर्गुण निराकार अनामाचे भान नष्ट होते. मुलाने चंद्र हट्ट टाकावा आणि त्याच्या मनोक्षितिजावरून तो चंद्र लुप्त व्हावा, दृश्य व्हावा. तसेच येथेही घडते. मीच्या क्षितिजावरून मीच निश्शेष मरून जातो. मीच्या क्षितिजावरून मी निश्शेष मरून जातो, अदृश्य होतो. असे मीचे निश्शेष मरणे म्हणजेच कैवल्याचे उदित होणे. आता येते केवळ असणे असते. असणे कुणाचे माहीत नाही, तसे सांगता येत नाही. जाणीवेचे निर्माल्य झाले, जाणीवा निर्मल झाल्या खरी पूजा साधते. हीच ती अनंताची पूजा. म्हणून निर्माल्य याचा अर्थ जो माणूस मनापासून देवाची पूजा करतो, तो माणूस देवावर फुले घातली तरी सुद्धा त्याचं मन जाग असतं. मी पूजा केली, मी पूजा करणार आहे, मी देवाची पूजा करतो, मी गुरुची पूजा करतो. अशा तऱ्हेने जरी देवावरती तो बाहेरची फुले घालत असला तरी मीच फूल घालून त्याचं निर्माल्य झाल्या केलीच खरी खुरी पूजा संपन्न होत नाही. म्हणूनच असे मीचे निश्शेष मरणे म्हणजेच कैवल्याचे उदित होणे. आता येथे केवळ असणे असते. असणे कुणाचे माहीत नाही, कसे सांगता येत नाही. जाणीवेचे निर्माल्य झाले की खरी खुरी पूजा साधते. हीच ती अनंताची पूजा. आता पूजा करणारा, पूजा घेणारा, देव व भक्त इथून तिथून एकच एक म्हणजे निस्तब्ध विराटता असते. या अवस्थेला शांत्यातीतता म्हणतात. शांती पलीकडील शांत्यातीतता, शांतीच्या अतीत असते ती. या अवस्थेला शांत्यातीतता म्हणतात. म्हणजे शांतीच्या अतीत पलीकडे असते ती शांती हीच. तेथेच तर सारे सृजन संभवते. चारी दर्शने, चमत्कार, साक्षात्कार अशा अखंड सावधानतेत जागृतीत संभवतात. म्हणूनच म्हणतात, ज्या समाजामध्ये शांती असेल त्या समाजातच नवीन नवीन भौतिक का होईना प्रगती संभवते. म्हणून अशाही अर्थाने भौतिक असो वा पारलौकिक असो, सारी दर्शने, चमत्कार, साक्षात्कार पारलौकिकातील शांतीच्या पलीकडील शांती संभवतात. आणि जेव्हा समाज शांती अनुभवत असतो तेव्हा समाजाची सुद्धा प्रगती संभवते. म्हणून सर्व सृजन, सर्व प्रगती याच्या मुळाशी शांतीच असते. जागृती कसली तर मीच्या मरणाची. म्हणूनच मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ये मगते. अशी ही अनन्यभूत साक्षात्कारी जागृती असते. आपण जागे राहणार काय? प्रवास शांत संयमित असला तरी तो तसा असणारच. कारण अनंताचा प्रवास म्हणजे एका रात्रीत करोडपती बनणे नसते. येथे नारायणाला, नवकोट नारायणाला जाणण्यासाठी प्रथम दरिद्री नारायण सर्व संग परित्यागी बनावे लागते. असतो.